आता झालं ते झालं, त्याच्यावर कशाला विचार करताय? पुढे काय करायचं ते बोला की. आपण लवकरात लवकर राणाजींना शोधून त्यांना समजवायला पाहिजे. आपण त्यासने हुडकायचं कसं? त्यांचा फोन बी बंद आहे. बहिणी, राणा शाळेत जाणार म्हणला होता ना? हो, लक्ष्मीला भेटायला. सूरज, तुझा पटकन शाळेत. हा. फोन करून तरी विचारा. नाही म्हणजे शाळेत कशाला जातील ना ते? अगं नाही, मी घरी या म्हणाले त्यांना, तर शाळेत जातो म्हणाले. मी जातो. जा जा. आई, मी राणाला घेऊन आलो. जाऊ नका, पोलिसांना शरण जा. नाही, मला पोलिसात जमावता येणार नाही. हो राणाचे असं करून प्रश्न सुटणार नाहीये. हो, गुंता वाढत जाईल. प्रश्न सोडवायचे म्हणून मला बाहेर राहावं लागणार आहे. पोलिसांनी शरण जाऊन काय बी पॉइंट नाही. मला शिक्षा झाली तरी बी चालेल, पण मला त्या माणसाने हुडकून काढायचं. त्या अक्काच्या नरड्याचा घोट घेतल्या बिगर मी शांत बसणार नाही. राणाजी अहो नको. अजिबात नाही. तुम्ही किती बी समजवलं तरी मी पोलिसांनी शरण जाणार नाही. सारखं पळून काय येतोयस? हो साहेब, हे बघा, मला आत राहायचं नाही. सगळ्या गुन्हेगारांना असंच वाटतं. गुन्हा करताना काही वाटत नाही, पण तुरुंगात जायची वेळ आली ना, नको. हो साहेब, मी खरं सांगतो, मी खरंच गुन्हा केला नाही. ती माणसं मला खोटं अडकवायलेत. अरे मग राणा, आपण हे कोर्टात सिद्ध करू की तू पळून का आलास? बुवा, मला पळून येणं भाग होतं. माझ्या घरातल्यांवर त्यांची वाकडी नजर आहे. अरे मग पोलिसात तक्रार करायची, तू पळून का आला? बुवा, घ्या म्हणतोय ना. मुकुंद नाते, दवाखान्यात घेऊन जा, दवाखान्यात घेऊन जा. हे लई महाग पडणार आहे राणाला. हे चला शोधा. बरे, जरा पोलिसांचा अंदाज घे. हं? काय बी झालं तरी मी त्यांच्या हाती नाही घावायला पाहिजे. अजिबात नाही. तू इथं लपून बस, मी आहे बाहेर बघतो. आलो. शब्बू, खाने के लिए कुछ है? ये क्या कर रहे हो तुम? क्या हुआ? पुलिस पीछे है राणा बाबूजी के. इधर उनको पकड़ा ना तो अपने को अंदर करेगी. शब्बू, शब्बू तू जरा चुप बैठ. क्या चुप बैठ? इनके वास्ते हम क्यों लफड़े में गिरे? शब्बू गप बस म्हटलं ना, गप बस. चल चल जा. काय बी करून राणादाला आवरायला पाहिजे बघा. आई, राणा तो कधी येणार परत? अगं येईल, लवकरच येईल. पण पोलिसांनी धरलं तर कसं येणार? आई, पोलीस परत धरणार राणादाला? कुठं गेला असेल राणादा? सांग की आई. दाखल होणार, ध्यानात ठेव. कांबळे, बघा बघा जरा आत. तालमीत, राणा तालमीत लपून बसला असणार बघा. कशावरून? घरात नाही, मळ्यात नाही, मग तालमीत कोण हुडकणार नाही म्हणल्यावर ते तालमीतच असतात. तुमच्या तरी डोक्यात आलं होतं का तालमीचं? नाही. होय, तालमीतच असणार बघा राणा. साहेब, राणा तेवढं माझ्या वाचवावं. फरार झाल्यावर त्याच्यावर अनेक गुन्हा दाखल होणार. वाचवावं राणाला, वाचवा. तालीम कुठे आहे? गावात आहे. माझ्या कुटुंबासाठी मला बाहेर राहायला पाहिजे. अरे पण राणा,
तू असं पोलिसांच्यापासून लपणार का घरच्यांची काळजी घेणार? असं किती दिवस लपून राहणार तू? अजून मी काय विचार केला नाही. बरं, काय बी झालं तरी माझ्या घरच्यांचं मी रक्षण केलं पाहिजे एवढंच माहित आहे मला. बर, तू आजच्या दिवशी इथंच थांब. उद्या आपण बघूया काय करायचं. तपो, तू खाना बना. बस बस, मी आहे बाहेर बघतो. सांगतो. हे बघा, तो राणा जेव्हा राजा राजगोंडा म्हणून गावात परत आलता का नाही, तेव्हा त्यानं लय धुमाकूळ घातला होता. वसुली म्हणू नका, खंडणी म्हणू नका, मारामारी म्हणू नका, लय धुमाकूळ घातला होता साहेब. आणि जेव्हा राणा कायद्याच्या बंधनात नसतो की नाही, तेव्हा तेव्हा तो लय डेंजर माणूस असतोय साहेब. राणाला अटक करण्यासाठी टीम्स तयार केलेत आम्ही. हा, केले ना. हे बरं झालं बघा साहेब, म्हणजे मला पटलंच आहे. लवकरात लवकर त्या राणाला पकडा बरं काय. हा, लवकरात लवकर पकडा, माझी विनंती आहे. माझी विनंती आहे तुम्हाला. हा साहेब, हे बघा, नियमानं तुम्हाला राणाला अटक करायलाच पाहिजे. आणि जर का साहेब तुम्ही जर कायद्याचा भंग केला तर तुमची ट्रान्सफर पण होऊ शकते साहेब. मला काय माहिती नाही. आणि नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुम्ही सस्पेंड पण होऊ शकता. हो ओ पाटील, उगं काहीतरी बोलू नका. हो, काय पण कशाला बोलू मी. राहिलं तुमचं बी राहिलं आणि माझं बी राहिलं. हे बघा साहेब, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गावात कायदा सुव्यवस्था चालत नाही म्हणून मी जर आंदोलन केलं तर मला माहिती नाही. काय हे तिकडे कधी आले? अहो कधीच आलाय. पोलीस इथे येऊन झडत्या घेऊन गेले. पण मी त्याला व्यवस्थित लपवलं होता बघा. आता झोपलाय तो. हो, तुम्ही का फोन ठेवलं त्यांना? हो वहिनी, मग काय पोलिसच नाही सांगू काय? वहिनी, मला तर वाटतंय पोलिसच राणाला अडकवा लागले बघा. वहिनी, अहो राणा लय कोसळलाय बघा. त्याला तुमची लय काळजी आहे बघा. तुम्ही जरा येऊन समजूताय का त्याला? म्हणजे बरं वाटेल त्याला थोडं. मी पोचते मयात, मी पोचते. हा, पर वहिनी, पोलिसांनी अजिबात सांगू नका काय. शपथ आहे तुम्हाला. हो, मी नाही सांगत कुणाला काही. मी पोचते. कुठे गेली ती? मळ्यात, रानात मळ्यात लपल्यात. राणा, तू नीट जेव. आपण निवांत विचार करूया. मी विचार केलाय बरं का. पण पोलीस भी राहतो इधर. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी जाणार इकडनं. शपथ, तू जा. लक्ष ठेव इकडे. जा जा. अरे राणा, हे मळा, हे घर हे तुझंच आहे की. फक्त पोलीस इथे हुडकत येतील म्हणून फक्त. अहो दीदीबाई, मीच बोलवलंय वहिनीसने. अहो राणा, आपण नीट विचार करायला पाहिजे. वहिनी आपल्या बरोबर असलेलं कधी बी चांगलंच नव्हतं. हो साहेब, माझ्या समोरच आहे ते. या लवकर तुम्ही या. हा, ठेवतो. त्यावेळी जसं आपण सगळ्यांनी मिळून आबांच्या विरोधातले पुरावे खोटे ठरवले होते ना, तसंच आताही करूया. आबांना निर्दोष सोडवलं तसं तुम्हालाही सोडवूया. होय, काय करणार आहे आणि कसं करणार? अहो, पिस्तल वरती माझ्या हातांचा ठसा आहेत. अहो, आबांच्या वेळी सुद्धा आपल्या हातात काहीच नव्हतं. पण तरी आपण सगळ्यांनी मिळून पुरावे गोळा केले, आबांना निर्दोष सिद्ध केलं. तसंच आताही करूयात ना. फक्त मला तुमची साथ हवी. हो राणाजी, राणा. कुठं आहे राणा? इथं होता. म्हणजे इथंच होतं की राणा? माझ्या समोर जेवायला बसलेला. कुठे गेला इथं? राणा कुठं आहे? राणाजी नाहीये तिकडे. नाही येत म्हणजे झालं? नाही 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 साहेब, ह्या अंजलीने त्याला पळून जायला मदत केल्या.
होतील फायनल कर आणि मग मी येतो आणि मग मी फायनल करतो. चालते चालते ती चालतंय नाही. तू जर हे काम पूर्ण केलं का नाही तरच मी तिथे येणार, नाही ते येणार नाही. मामा उद्या तुम्ही बघा ज्या मानाने प्रश्न पडल्याचे कमाल. त्या रानाचा खेळ रानाचा खेळ सपला म्हणून समजा. काट्यानं काटा काढायचा मामा, काट्यानं. मला झोप नाही येते बा. उपाशी पोटी झोप येत नाही आजी म्हणते. तू खाऊन घे. मला भूक नाहीये. आई तू काही काळजी करू नको. राणादा एकदम नीट असणार, त्या काय बी नाही होणार. तू खाऊन घे. आई तू नेहमी म्हणतीस जर राणादा घरी येईल तर सगळी काळजी मिटेल, पण मग आता का काळजी करतीस? राणादा आपला एकदम भारी आहे, त्याला काही बी होणार नाही. तू आपली काळजी घेतो, मग तो त्याची बी काळजी घेतच असेल की. राणाजींनी स्वतःला पोलिसांच्या हवाले केलंच पाहिजे. हे बघ, तुला खरंच तसं वाटत असेल तर आपण राणाला सांगूया पोलिसांनी शरण जायला. तुझं ऐकल त्यो. तर त्यासाठी तू खचून जायला नाही पाहिजेस. तू खंबीर राहायला पाहिजेस. हे बघ, आम्ही समधी तुझ्या संगट आहे. आम्ही बी आहे की तुझ्या संगट. घे दूध पिऊन घे, जरा तरतरी येईल तुला. घे रे बाबा, लाजू नकोस. देव नुसता आशीर्वाद द्यायला असते, माणूसच माणसाच्या उपयोगाला पडते. घे, देवाला लई काम आहे. घे रे बाबा. पायी जातात ना. अरे पंढरपूरला दिंडी जात्या ना व, तस म्हणून विचार. नाही नाही, ते मी असंच निघालो होतो. रात झाली म्हणून इकडे थांबलो. बरं, आता दिवसा उजेडी घरी जा. आता मी बी जातो. होय, मला जनावराच्या मागे जायचं आहे. तुमचं लय उपकार झालं बघ. अरे उपकार कसलं, माणूसच माणसाच्या उपयोगाला पडते. बर, जातो मी. जातो नाही, येतो म्हणाव. बरं बाबा, येतो. नगस, मुलांचं का नुकसान करतेस? बघ ती पोरं केवढ्या आशेनं आल्यात तुझ्याकडे. जा म्हणते ना. आई जर तू नाही गेली शाळेत तर मी बी नाही जाणार. अंजली जा बाई. अगं असं येड्यासारखं नग करू. आई चल तू मला सोड आणि मग तू जा तुझ्या शाळेला. वहिनी जावा. अगं जा म्हणते ना. चल लक्ष्मी. नाही 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 नाही, असं तोंड लपून पळून जायचं नाही. आधी उत्तर द्यायचं आणि मग जायचं. कुठाय तुमचा फरारी राणा? नाही ना, नाही ना तुम्हाला माहिती? राहू दे. ते काम ऐकणे आपण पोलिसांकडे दिले. पोलीस बरोबर शोधून काढतील खुनी राण्याला. राणाची खुनी नाहीये. बर लवकरच कळेल सगळ्यांना. चल. बर. काय होय? ते मला एक
पाणी घेऊ काय? बर बर. हे रेडीमेड. अरे शाबास, हे तर राणा तुला मानायला पाहिजे. पोलिसांना चांगला चकवा द्यायला शिकलायस की. हा, हे तुला पळण्याच्या स्पर्धेतलं मेडल मिळणार ऑलिम्पिक मध्ये भरती केलं तर. अरे तू सांगितलंस म्हणून पळालो मी आणि गोत्यात आलो आता. मोठा बिझनेस प्लॅन आहे त्यांचा. कोल्हापूर आणि परिसरात नशेच्या पदार्थांचं मोठं मार्केट उभं राहायला लागलंय. हा काय? होय, आजच डील होणार आहे. तुला बघ आज कोण घावते का तिथे. हा, बरं सांग की कुठं होणार आहे डील? पत्ता पाहिजे. हा, 200 रुपये पत्त्याची. बरं बाबा, आधीचे 400 आणि आताचे 200, 600 उधार. राणा तुझी उधारी वाढत चालल्यावर का ही सवय वाईट आहे. हा, हे बघ मला पत्ता सांग. आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांच्या मुसक्या आवडतो का नाही बघ तू. सांगू होय. वाडीच्या बाहेरचं बंद गुराळ. एकदम चुप. साहेब हे बघा, अजिबात घाबरायची गरज नाही. इथं कुणी बी पोलीस नाही. मी तर अजिबात पोलीस नाही आहे. ही सगळे आपलीच माणसं आहेत. हो, त्यांचं थोपाड बघा. बघा त्यांचं थोपाड बघा. मिशा वाढल्यात, कसली केस आहेत. यांच्याकडे बघून वाटते का हे पोलीस असतील म्हणून? अजिबात नाही, आपलीच माणसं आहेत. एक नंबरचे गद्दार आणि नालायक माणसं आहेत. काय काळजी करायची नाही. बरोबर आहे. पण काय झालंय माहितीये का साहेब, म्हणजे तुमचं जे ते काय ड्रग्स फिक्स का आहे की नाही, ते आमच्या समजा गावकरी असलेली गावासाठी नवीन प्रकरण आहे. हो जरा, हा, म्हणजे आमच्याकडे कसं दारू पिणारे आणि तंबाखू लावणारे माणसं सगळे. आता हे नवीन काय आले, म्हणजे ते कसं वापरायचं असते ते समजासनी दाखवायला पाहिजे. आमच्या गावकऱ्यासनी पटवायला पाहिजे. त्यांनी पटलं पाहिजे, मग ते आम्ही त्यासनी ऐकणार. रिस्क आहे व मोठी. त्यात ते पोलिसांचा असा कडक पारा असते, त्यांची बी भीती आहे. आता काय करायचं सांगा. रिस्क आहे की नाही? आहे की नाही रिस्क? साहेब राहिलं, तुमचं बी राहिलं आणि माझं बी राहिलं. नाही आता साहेब, तुमचा मान राखायचा म्हणून 60-40 असं डन करूया. 60 आमचं, 40 तुम. आमच्या साहेबांशिवाय, आमच्याशिवाय आमच्या गावात कुणी ऐकू शकणार नाही. आणि दुसरं गावातलं कुणी तुम्हाला जर काही ऑफर दिली, तुम्ही त्याला माल तो ऐकायला दिला, तर तो माणूस कुठं गायब होणार हे तुम्हाला बी कळणार नाही. तवा सांगतोय तेवढं करा. काय तुम्हाला तर माहिती आहे, आमचं साहेब आता आमदार होणार आहेत. जरा ध्यानात ठेवा. ठीक आहे, डन. साहेब साहेब आहेत की, आपलं डन व्हायची वाटच बघत बसल्यात. 1 मिनिट फोन करून बोलवून घेतो. चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. गोल गोल फिरते, सारखे धावते, आहेत मिशा 3. दिवसाची रात्र होते अन रात्रीचा दिन. सांगा कोण? बरोबर. चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. पण अशा सगळ्या गोष्टींवर बंदी आहे ना? होय, पण चुरून मारून सगळं सुरू आहे बघा. राणाजी असते तर त्यांनाच सांगितलं असतं. हे सगळं बंद व्हायला पाहिजे भाऊजी. होय, राणा असता तर ह्या सगळ्यांनी पळवून लावलं असतं बघा.
रानावरच पळून जायची वेळ आली. तर तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. राणा सुटून आला का नाही, आपण ह्या नशाबंदी गँगवर चांगलीच कारवाई करायला सांगा त्याला. पण त्या पोलिसाचा आमच्या साहेबांनी कार्यक्रमच करून टाकला. आता त्याची कसली भीतीच राहिली नाही. आणि काळजी करायची नाही. हं? आपलं तुमचं माणसं सगळी बाहेर आहेत की, हं? अशी पाराला बसवल्यात ना. काळजी करायची नाही. येतीलच मामा, एवढ्यात येतील. गेला मग. अरे आले, या साहेब, या आलं साहेब, आले, या. नमस्कार. हे आमचं साहेब. छान वाटतं तुम्हाला भेटून. बरेच दिवस फोनवर बोलणं होत होतं. आज प्रत्यक्ष भेट झाली म्हणायची. तुमचं पण नाव खूप ऐकलं होतं आम्ही. यो छोटा पाकिट बडा धमाका निघाला की. पप्या, ही पाकिट समजेकडे पोहोचली पाहिजे. काय गावागावात घराघरात गेली पाहिजे. जमल ना? एकदा का गिन्या दिलाय का नाही की माननीय परेश पटलाला काय बी जमताय. मग कसा काय वाटला आमचा माणूस? हुशार आहे. डबल हुशार म्हणा की. दरवाजा उघड. ये पप्या, तू काही कामाचा माणूस नाहीस बघ. हो मामा, जरा थांबा. हो जरा 1 मिनिट थांबा. काय झालंय मामा? ही सगळी जागा आहे की नाही, मी व्यवस्थित मगाशी बघून ठेवली. काय काळजी करू नका तुम्ही. अरे दरवाजा उघड, नाही तर लय मागत पडेल. मी करतो काय तर. इकडे माणूस आत ये. जो आला की त्याला बडवायचा. मी आला तर चाललं. फरार पोलीस आहे तो, फरार माणूस आहे, कळलं? लक्षात ठेवा. तपा धरून बसा. माहित नाही. कोणाची म्हणतो? माहित नाही. काय आवाज खाली? मी मालक आहे या घरचा. तर तुझ्या रानादाला पोलीस कसं मारतात हे बघच तू. तुझा भेकड भागूबाई रानादा. दादा तू गप्प बस. तुझं लय झालं आता. काय लय झालं? हा तरी भागूबाई, मला का मारलंस तू? का मला? लक्ष्मी, युवराज थांबा. काय करतायस? असं भांडण करतोय. थांब लक्ष्मी, थांब. काय झालं? माझ्या रानादाला कोणी काही बी बोलेल, मला चालणार नाही. तुझा भेकड रानादा. अगं लक्ष्मी, अरे काय सुरू आहे तुमचं हे? त्याला सांग की तो रानादाला काय बी. मी त्यासने समजावतो. लक्ष्मी जा बाय. लक्ष्मी, चल तू वरच्या खोलीत बस. आणि असं भांडायचं असते काय बाळा? युवराज, अहो शांत वा की. युवराज, हॅलो. तरच आपला पुढचा गेम. नाही, राणा इतक्या सहजासहजी घावणार नाही. लक्षात ठेव. मामा काय नाही. मिलिटरी बोलवा तुम्ही. पप्या, मिलिटरीची गरज नाही.
त्या रानाला धरल असा एक पोलीस ऑफिसर आहे आमच्या नजरेत. या रानाला धरल असा एक पोलीस ऑफिसर आहे आमच्या नजरेत. कोण आहे? संग्राम मोहिते. आता एकट्याने डायरेक्ट धडक देण्यात काय बी अर्थ नाही. समजा हुशारीनं केलं पाहिजे. हे लॉकेट तरी हाती सापडले, यावरनं पुढं काहीतरी धागा सापडेल. आणि अंडी हा फ्राय. हो मॅडम, ते सगळं तयार आहे. पण साहेब अजून आंघोळ करतायत ना, त्यांना सगळं गरम गरम लागतंय. अरे वाजले किती बघ, ते आवरून येत असतील आता. तू निघ पटकन. एक मिनिट थांब. विकी कुठे? खाली तरी दिसत नाहीत अजून. अरे देवा, म्हणजे उठला नाही का अजून? नाहीत अजून. तू एक काम कर, तू जा आणि त्याला उठव. तू पळ पटकन. पण मॅडम हा फ्राय? ते मी बघते, तू जा ना. हो हो. एवढ्या उशिरा का उठलास? हा असा सुधारणार नाही. केन घे माझी. अहो, माझी केन आड. माधव हे घे. हात पुढे कर. येस सर. बी शुअर. या. या भागातली हाय प्रोफाईल केस माझ्याकडे आली. का आली? तर माझं कामातलं परफेक्शन आणि माझी शिस्त. यापुढे घरामध्ये मला असं बेशिस्तपणा अजिबात चालणार नाही. नाहीतर एकेकाची चामडी सोलून ठेवीन मी. काय र? आज पण तू इथंच? मी जातो. मला जायचंय जनावराच्या माग. तू खाऊन घे. फोन कर आठवणीनं. फुटलं ते फुटलं. आपल्याला त्याला पकडता आलं नाही म्हणून नवीन अधिकारी पाठवला येता. नवीन? हा नवीन. संग्राम मोहिते. माझा मित्रच आहे तो. संग्राम मोहिते म्हणजे ते फेमस संग्राम मोहिते? हा. त्या रानानं आपली मान खाली घातली. माझी बदली झाली त्या रानामुळं. नाही साहेब, त्यात रानाची काही चुकी नाही साहेब.
बुवा किती वेळा सांगायचं तुम्हाला त्या रानाची बाजू ठेवू नका म्हणून. काही झालं तरी कायद्यापुढं फरार आरोपी आहेत. माझ्या पुढं ठीक आहे, पण आता नवीन साहेबांच्या पुढे असं काही बोलू नका म्हणजे झालं. हो पण कधी येणार आहे ते नवीन साहेब? तो फार चलाक आहे, गोंगारा देतोय आणि पळून जातोय. बुवांना ढकललं, जखमी केलं आणि पळून गेला. म्हणजे तुमच्या सगळ्यात जास्त हे काम करतात? नाही म्हणजे असं काही नाही. तोडकर, तुमची ट्रान्सफर झाली आहे, कळालं असेलच ना तुम्हाला? हो सर, बदलीची ऑर्डर मिळाली मला. मग आता कसली वाट बघताय? आवरा आणि निघा. बुवा, त्या रानाबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या मित्रांबद्दल मला सगळी माहिती हवी. हो साहेब. सगळ्यात आधी त्याच्या घरावर आपल्याला वॉच ठेवायला हवा. पण आपणची केस वेगळी होती, ही केस वेगळी आहे. बरं जाऊ दे, ते सगळं सोडा. तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठे आहात, कसे आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका माझी, मी बरोबर आहे. हा, एवढंच सांगायला मी फोन केला होता. बरं ऐका की आणायला. हॅलो 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 राणाजी, हॅलो हॅलो. काय झालं वहिनी? कट झाला काय? कुठे आहेत भाऊजी? आई या, मी विचारा काय विचारायचे ते. हो, मी त्यांना विचारतो पण त्या उत्तरच देत नाहीये. मी दिले की उत्तर? मला सगळ्यांची चौकशी करायची. आहेत सगळी इथंच, विचारा तुम्ही. मला घरातल्या प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी करायची. त्याचा वावर असतो का? हा, म्हणजे आता मळ्यातच असणार, घरी येतील असं वाटत नाही. कोण कोणाला जातो? बायकोला. त्याला पळून जायला मदत करतात का? हो साहेब, पण मी सांगितलंय म्हणून कुणाला सांगू नका, नाहीतर ही माणसं मला घराच्या बाहेर काढतील. मी आपल्या कायद्याची मदत करायची म्हणून खरं काय ते सांगते. साहेब, तुम्ही त्याच्या बायकोवर पहाट ठेवा, म्हणजे ते सापडतील. ठीक आहे. अगं बस बस बस. बघ, तुला सांगितलं ना, रडून काही फायदा नाही. तुझ्या बाबाला जर वाचवायचं असेल ना, तर मला खरं खरं सांग. मला माहित नाही हो पोलीस काका. आई, आई. राजलक्ष्मी, अहो काय चाललंय हे? लहान मुलीशी असं बोलतात? हे असं वागवायची पद्धत आहे? मी नाही तिला घाबरवलं, फक्त चौकशी करत होतो. आणि घराची झडती घ्यायची, राणा कुठे हे सारखं विचारत राहायचं. आणि हो, रात्री 9 वाजता तुमची ड्युटी संपेल. तुमचा रिलीव्हर येईपर्यंत जागा सोडायची नाही. मला हलगर्जीपणा नको आहे, कळलं का? चला लागा कामाला पटापट. हा, बोला. ठीक आहे. कळलं, बघतो. अच्छा. देवा, मला आता तुझ्या बगैर दुसरं कोणी बी मदत करणार नाही. काय चुकलं म्हटलं तर माफ कर, पण खरंच मला या पैशांची गरज आहे.
घरात चौकशी केली का? काय चौकशी केली? हो आणि मी ठेवू का फोन? हॅलो हॅलो, ऐका की, बघा अंजलीबाई घरात कुणाला काय ताप दिला नाही ना? हॅलो हॅलो, बघ राणा, जिथं असशील ना तिथून परत ये आणि आमच्या हवाली हो. कोण बोलतोय? संग्राम मोहिते. बघ तुला ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे. चरण ये. मोहिते नाही, यो घरात पोचला म्हणजे माझ्यामुळे घरातल्यांना काय ताप व्हायला नाही पाहिजे. गोष्टी याला माहिती असतात, म्हणजे आता राणा कुठे आहे हे सुद्धा त्याला माहितीच असेल ना? नाही साहेब, मला नाही माहित राणा कुठे. मुलं बाळं किती आहेत? नाही. मग कशाला उगाच रिस्क घेतोय? तुझ्या माघारी तुझ्या बायकोचं काय होईल याचा कधी विचार केलाय? म्हणजे गुन्हेगाराला मदत करणारा हा तेवढाच मोठा गुन्हेगार असतो. प्रेमानं विचारपूस करतोय, सहकार्य कर. मला खरंच माहित नाही साहेब राणा कुठे. देखा बोला था ना, अब आ गई ना आफत. तुम्हें झमेले में मत पड़ो. शब्बो, तू मुझे मत सिखा. राणा है म्हणून मी है. मुझे क्या करना है मुझे पता है, तू मुझे मत सिखा, समझी? ये आदमी मेरे को ठीक नहीं लग रहा. आपको जो मालूम है वो सब बता दो आप. शब्बू, मी तो तुझा डोसका फोडी ना. चल चल तू जा, चल चल जा. ध्यान दे. नमस्कार. नमस्कार म्हटली की कडक आहे बाबा तुमची सिक्युरिटी. बघ, मोहिते साहेब आहेतच कडक. दिवस रात्र एक करून त्या राणाला अटक केल्याशिवाय थांबणार नाहीत. आता राणा वाचणार नाही. ती पळाला तर मोहिते साहेब मागे हटणार नाहीत. बरं चालतंय. परत किती भेटूया, बसून चहा घेऊया. येऊ काय? काय साहेब, या गावात रानाची लय दहशत होती. सगळी माणसं गप बसायची, पण मी गप बसलो नाही. या गावात रानाला टसन देणारा एकमेव माणूस आहे, तो म्हणजे मी, माननीय परेश पाटील. झाले कसं साहेब, त्या रानानं तरी माझ्या चांगुलपणाचा लय फायदा करून घेतलाय, म्हणून तो माझा दुश्मन आहे. नाही 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 नाही, त्याला अटक झाल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही साहेब.